हाय फ्रेंड्स, नेहमीची अंडा ग्रेव्ही खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम सिंपल आहे आणि लवकर होते. तर आपल्याला अगोदर मसाला रेडी करून घ्यायचा आहे. 2 कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. अंडा तो उकळलेला आहे इथे. त्याला असे आपण कट्स लावून घेऊयात. पुदिना आणि कोथिंबीर, त्यानंतर मगजच्या बिया हे सगळं टाकून आपल्याला ही कांद्याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी अंडा फ्राय करणार आहे. सगळ्या अंड्याला मी कट्स लावून घेतले. त्यानंतर इथे लाल मसाला आणि हळदी पावडर हे दोन्ही घालून अंड्याला चांगलं फ्राय करायचं. त्याच तेलामध्ये इथे मी आपला वाटलेला मसाला घातलेला आहे. त्यानंतर बेसिकचे आपले जे नॉर्मल मसाले असतात ते घालायचं आहे. काळी मिरी पावडर, धन पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर आणि हळदी पावडर हे सगळं आपण घालूयात. सॉरी, हळदी मी इथे नाही वापरलेली आहे. थोडंसं पाणी घालून चांगलं शिजवलं. त्यानंतर दहीसुद्धा घालायचं, मिक्स करायचं आणि इथे उकळ आल्याच्या नंतर मी अंडा घातलेला आहे. झाकण लावून 5 ते 8 मिनिटं ग्रेव्ही शिजवून घ्यायची. इथे आपली अंड्याची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.